नमस्कार मित्रांनो, नवरी मिया हिटलरला शेवटच्या भागामध्ये किशोर म्हणतो, लीलाई तुला काय वाटलं तू एजंटच्या आयुष्यात अशीच आली? नाही नाही नाही, हा सगळा प्लॅन माझा होता. ही अंतरा जिवंत असताना मी लपून ठेवलं आणि एजंटच्या आयुष्यामध्ये मी तुला आणलं. तुला बघून असं वाटलं तू एजंटचं आयुष्य बर्बाद करशील, पण तू तर त्यामध्ये बदल घडून आणलास. तो झाला राजा आणि तू त्या राजाची राणी आणि माझ्या सगळ्याच प्लॅनवर पाणी फिरलं. आणि मग शेवटी मला माझा प्लॅन बदलावा लागला आणि अंतराला पुन्हा एजंटच्या आयुष्यात आणलं. तो आता काय काय केलं हे सांगत असतो आणि शेवटी म्हणतो, हे सगळं करत असताना तुम्हाला धडा शिकवण्यासाठी मला माझ्या बाळाचा जीव घ्यावा लागला. तेवढ्यात दुर्गा मोठ्याने ओरडते, किशोर. लीला म्हणते, किशोर तू किती नीच माणूस आहे ना, स्वतःच्या बाळाचा जीव घ्यायला तुला लाज नाही वाटली? आता दुर्गा पुढे येते आणि एकामागे त्याच्या कानाखाली देते. किशोरचे गुंड पुढे यायला लागतात, पण किशोर हात करून थांबवतो. दुर्गा म्हणते, तू स्वतःच्या बाळाचा जीव घेतलास? निर्लज्ज माणूस, तुला लाज कशी नाही वाटली? अरे, ज्या दिवसाची मी एवढ्या वर्षापासून वाट बघत होते, तो आनंद तू माझ्याकडून हिसकावून घेतलास. आता दुर्गा बरंच काही बोलते आणि पुन्हा कानाखाली द्यायला लागते, पण किशोर मात्र तिचा हात पकडतो आणि तिच्यात कानाखाली देतो आणि म्हणतो, तुला खूप हौस होती ना जागीरदारांची काळजी घ्यायची? मी घर सोडलं. मला वाटलं होतं तू माझ्यासोबत येशील, पण नाही, तू जागीरदारांसोबत राहिली आणि त्याच वेळेस मी तुला बायको म्हणून विसरलो आणि त्या एजेंना बरबाद करण्यासाठी मला पुन्हा तुझ्यासोबत राहावं लागलं. खरं तर बायको म्हणून तू माझी साथ द्यायला हवी होती, पण तू कुणाची दिली? त्या एजेची. दुर्गा म्हणते, किशोर तुम्ही काय करताय? तुम्हाला तरी कळतंय का? किशोर म्हणतो, बांधा रे हिला पण हिच्यासोबत. तिच्या खुर्चीला बॉम्ब लावत म्हणतो, हा बॉम्ब माझ्या लाडक्या बायकोसाठी. लीला म्हणते, किशोर तुला माझीशी दुश्मनी आहे ना, तू मला ठेव आणि या दोघींना सोड. तुला माझं जे करायचं ना ते कर, मला मारून टाक. किशोर म्हणतो, नाही नाही नाही, मी तुम्हाला तिघींनाही मारणार. लीला म्हणते, पाहिजे तर माझ्या नावावरचे शेअर्स तुझ्या नावावर करते. किशोर म्हणतो, या कोण टेक्के हट, मला तर एजीची सगळी प्रॉपर्टी पाहिजे, ती माझ्या बाबांची प्रॉपर्टी आहे. तो आता बरंच काही बोलतो आणि म्हणतो, यांच्याकडे लक्ष द्या आणि निघून जातो. आता एक जण तिथं असतो, तो काहीतरी करायला लागतो. तेवढ्यात लीला म्हणते, अंतराताई तुमच्या पायाजवळ मोबाईल आहे, तो घ्या. अंतरा तो पायाने लीलाकडे ढकलते आणि लीला दुर्गाकडे ढकलते. त्याचा आवाज होतो. तो पुन्हा माणूस बघतो. दुर्गा म्हणते, प्लीज दादा, पाणी मिळेल का? तो माणूस निघून जातो. दुर्गा पायाने पटकन मोबाईल उचलते आणि लीलाकडे देते. लीला फोन लावते. तेवढ्यात किशोर येतो. तो म्हणतो, चला आता मरायची वेळ झाली, शेवट आलाय तुमचा. हे सगळं एजे ऐकत असतो आणि विश्वाला खुणवतो, चल पटकन आता बॉम्बनी उडवणार. तेवढे तेजे येतो आणि सगळ्यांना मारायला लागतो. पण किशोर म्हणतो, एजे, आणि रिमोट दाखवतो आणि म्हणतो, तुला खूप माज झालाय का रे? आज तुझा माज चांगलाच उतरवतो. लीला म्हणते, एजे, किशोरच्या हातामध्ये बॉम्बचं रिमोट आहे आणि बॉम्ब आमच्या खुर्च्यांना आहे. आता एजेला पकडून राहतात आणि किशोर एजेला बरंच काही बोलत असतो. त्या नादामध्ये तो रिमोट हाताने फिरवत असतो. आता लीला एजेला खुणवते आणि एजे पटकन त्याला फटका देतो, पण त्या नादामध्ये किशोर घाईघाई बटन दाबतो. आता एजे किशोरला मारायला लागतो. तेवढ्यात पोलीस येतात आणि सगळ्यांना पकडून नेतात. आता एजे पटकन सगळ्यांना सोडवतो आणि सगळेच बाहेर येतात. दुर्गाला खूप अपराधी वाटत असतं. लीला म्हणते, दुर्गा मला माहिती आहे ना, हे सगळं तू जहागीरदारांच्या काळजीपोटी केलं आणि तुझ्यासारखी काळजी घरात कोणीच घेऊ शकत नाही. दुर्गा येऊन म्हणते, लीलाई मला माफ करा आणि मिठी मारते. तेवढे तिला आजीचा फोन येतो. ती बाजूला बोलायला जाते. अंतर म्हणते, लीला स्वतःची काळजी घे, मी निघते आता. हा संसार तुझा आहे, ही माणसं तुझी आहेत. लीला म्हणते, नाही अंतराताई, तुम्ही कुठेच नाही जायचं, प्लीज तुम्ही राहा ना, मी जाते. अंतर म्हणते, लीला प्रत्येक गोष्टीची की वेळ असते, माझी वेळ कधीच निघून गेली. ते आता बरंच काही बोलू म्हणते, आज मला थांबू नको. अभिराम तू स्वतःची काळजी घे हा. अभिराम म्हणतो, अंतरा मी कायम तुझ्यासोबत असेल, एक मित्र म्हणून. अंतरा जाता जाता म्हणते, लीला आता उशीर करू नको, गोड बातमी सगळ्यांना दे. ती निघून जाते. एजे म्हणतो, लीला कुठली गोड बातमी? लीला म्हणते, सगळ्यांना सांगते, चला ना घरी. दोघं आता बेडरूममध्ये एकमेकाला मिठी मारतात. एजे म्हणतो, लीला मला सोडून कधीच जाऊ नकोस. लीला म्हणते, अबी मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तो हो, पण मला ती लीला पाहिजे, नटखट खोडी करणारी,
आणि मनसोक्त जगणारी. बरं लीला, सांग ना कुठली गोड बातमी आहे? लीला म्हणते, तू माझ्या मनातला नाही ओळखू शकत? ओळखा पाहू. तो म्हणतो, बरं हिंट दे ना. ती म्हणते, लोणचं करा ना माझ्यासाठी. तो म्हणतो, लीला आता कुठे लोणचं? दुसरी हिंट दे. लीला म्हणते, तुम्हाला गोष्ट सांगता येते? तो म्हणतो, नाही. ती म्हणते, अबी हे केस काळे कर, नाहीतर तुला बाबाने आजोबा म्हणाल. ते आता बाजूला जाते. अभिरामच्या लक्षात येतं. तो ते लीला म्हणजे मी बाबा होणार आहे. आता त्याला खूप आनंद होतो. तर तिला उचलून घेतो आणि घराघर फिरत असतो. तेवढ्यात दार उघडतं आणि एकदम सगळेच आत येतात. बाहेरून सगळेजण सगळं ऐकत असतात. सरू म्हणते, मज्जा आहे बाबा. काय आता हिटलर येणार की हिटलर येईन? हे जे रागाने बघतो. सरू सगळ्यांकडे बघायला लागते. सगळेच तिच्याकडे बघत असतात. सरू म्हणते, सॉरी सॉरी, चला चला. आता सरूला सगळे एकदम हसायला लागतात. त्यानंतर 6 महिने उलटतात आणि लीलाचं डोहाळ जेवण असतं. सगळे त्यामध्ये मग्न असतात. तेवढं तांतारा येते आणि म्हणते, थांबवा, तुम्ही हे नाही करू शकत. सगळे घाबरून बघायला लागतात. अंतरा म्हणते, माझ्याशिवाय कसं करू शकता? आता सगळेच हसायला लागतात. ती आता लीलाची ओटी भरते आणि म्हणते, लीला मी जाते आ. लीला म्हणते, अंतराताई थांबा ना. अंतरा म्हणते, नको गं लीला, मी तुला फक्त भेटायला आले होते. पण आता सरू, लक्ष्मी आणि दुर्गा सगळेच आग्रह करतात. आजी म्हणते, अंतरा थांब गं. बरं चला आता जेवायला. दुर्गा म्हणते, जेवायला? हे फक्त जेवण नाही, डोहाळ जेवण आहे. आणि ते पण लीला आईचं. ते काय असं तसं असणार आहे का? अगदी स्पेशल. आता कुणीतरी येणार ह्या गाण्यावर सगळेच नाचायला लागतात. तर अशा पद्धतीने लीलाचं धूमधडाक्यात डोहाळ जेवण होतं आणि मालिकेची समाप्ती. असा मालिकेचा शेवट तुम्हाला आवडला का? की काही वेगळंच अपेक्षित होतं? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढील मालिका बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.